इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे आखाती देशात निर्यात होणाऱ्या शेतीमालावर मोठा परिणाम झालाय। या युद्धाचा थेट परिणाम भारतीय शेतमालाच्या भावावरही झालाय। जळगावसह सोलापूर, आंध्र प्रदेश इथे होणारी केळी निर्यात थांबली आहे, तर शेकडो कंटेनर केळी घेऊन निघालेल्या जहाजांना माघारी फिरावे लागले। या घडामोडींचे परिणाम होऊन 2 दिवसातच जळगावात केळी भाव प्रति क्विंटल 300 रुपयांनी घसरले। गेल्या आठवड्यात केळीला असलेला 2100 रुपयांचा भाव आता 1800 रुपये पर्यंत खाली घसरलाय। जळगाव जिल्ह्यातून पुढील आठवड्यात इराण, इराकसह आखाती देशात केळी निर्यातीची प्रक्रिया सुरू होणार होती। त्यासाठी निर्यातदार कंपन्यांनी 50 कंटेनर नाशिक येथे कोल्ड स्टोरेज साठी पाठवली आहे। ही केळी मुंबई बंदरातून समुद्रमार्गी असलेल्या देशात रवाना होणार होती, मात्र इराण युद्धामुळे सर्व निर्यात थांबली आहे। पुढील आठवड्यात पुन्हा 25 कंटेनर पाठवण्याचे नियोजन होते, मात्र आखाती देशात सुरू असलेले युद्ध भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठे नुकसानीचे ठरले। अशातच शेती आणि शेतकरी संबंधित माहिती जाणून घेण्यासाठी मॅक्स किसानला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी मॅक्स किसानला फॉलो करा।